हॅलो अँड वेलकम टू दीप्स किचन अँड ट्रॅव्हल. आज आपण बघणार आहोत डिंकाचे लाडू, पण डिसइंटिग्रेटेड. ह्यामध्ये कोणतीही साखर किंवा गूळ नाही आहे. तुम्ही ह्याला लाडूच्या रूपात किंवा आहे तसा कोरडाही खाऊ शकता किंवा दुधामध्ये घालूनही खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये डिंक घालायचा. आता डिंक कोणता वापरायचा, तर जो फुलतो पॉपकॉर्न सारखा जो डिंक फुलतो तो वापरायचा. गोंद कतिरा किंवा बाभळीचा डिंक असं वापरायचा नाही, तो फुलत नाही. त्यामुळे लाडू आपले कुरकुरीत होत नाहीत. तर जो एडिबल गम असतो, जो मार्केटमध्ये मिळतो किंवा ज्याला खाद्य डिंक असं म्हणतात, तो डिंक वापरायचा. तूप छान गरम झाल्यानंतरूनच डिंक घालायचा. डिंक थोड्या थोड्या प्रमाणातच तळायचा, एकदम घातल्यास तो नीट फुलत नाही. आणि डिंक हा फुलून पांढरट आणि कुरकुरीत झाला पाहिजे. डिंकाच्या लाडूचं हे मिश्रण बनवण्यासाठी साजूक तूपच वापरा, त्यामुळे चव, सुवास आणि पोषणमध्ये खूप फरक पडतो. पुन्हा त्याच कढईमध्ये अगदी 1 चमचाभर तूप गरम करायचं आणि 100 ग्राम बदाम आपल्याला इथे छान लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. बदाम पण छान परतून झाले आहेत, त्याला लाल रंग आला आहे, काढून घेऊयात. डिंकाच्या लाडूला लागणारे सर्व घटक, मग तो डिंक असो, काजू असो, बदाम असो, सगळे घटक आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचे आहेत. चला, बदाम इथे व्यवस्थित भाजून झाले आहेत. आता पुन्हा त्याच तुपामध्ये 100 ग्राम काजू छान लालसर रंग येईपर्यंत परतायचे आहेत. काजूला छान लाल रंग आला की तेही काढून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता, अक्रोड, पिस्ता वगैरे. फक्त लक्षात एवढं ठेवायचं की ड्रायफ्रुट्सचं जे प्रमाण आहे ते 200 ग्राम असलं पाहिजे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये कसलाही तुपाचा वापर न करता आपल्याला इथे अर्धा किलो किसलेलं खोबरं परतून घ्यायचं आहे. फक्त खोबऱ्याला छान सुवास सुटेपर्यंत परतायचं आहे, खूप लालसर रंग येईपर्यंत परतायचं नाही आहे. चला, खोबरंही छान हलकंसं परतून झालेलं आहे, तेही आता काढून घेऊयात. खोबरं कोरडंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप लालसर रंग येईपर्यंत खोबरं परतून घ्यायचं नाही. खूप लाल रंग येईपर्यंत खोबरं परतलं की त्याला तेल सुटणार. तेल सुटलं की हे जे मिश्रण आहे ते जास्त दिवस टिकणार नाही. सगळं काही भाजून झालेलं आहे, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असंच पूर्णपणे हे थंड होऊन द्यायचं. आणि मगच थंड झाल्यानंतरून थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बारीक करताना पल्स करत बारीक करायचं, एकदम मिक्सर चालू करून पूर्णपणे बारीक होऊन द्यायचं नाही. पल्स करत हे बारीक करून घ्यायचं. ह्यामध्ये तुम्ही वेलदोड्याची पूड किंवा भाजलेली बडीशोपही घालू शकता. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक असा हा खाऊ आहे. मुलांसाठी उत्तम आहे. 1 ते 2 चमचे गरम गरम दुधामध्ये टाकून प्यायला देऊ शकता. रोज सकाळी स्नॅक मिक्स म्हणून खाऊ शकता. वर्कआउट केल्यानंतरही खाऊ शकता. बाळंतिणीसाठी तर हा हमखास केला जातो. चला, सगळं थोडं थोडं करून मिक्सरवरती हे छान बारीक वाटून झालेलं आहे. आता ह्यामध्ये घालायची अर्धा किलो खारीक पावडर. ही आरामात तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल. खारीक पावडर घातल्यानंतरून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं छान हे मिक्स करून झालं की रवाळ असं ह्याचं टेक्स्चर होतं. खूप जास्त कोरडंही नसतं आणि खूप जास्त ओलाही नसतो. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर स्वच्छ हवेबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. रूम टेम्परेचरवरती 15 दिवस हे आरामात टिकतं. 1 ते 1.5 महिना फ्रीजमध्ये टिकतं आणि थंडीचे दिवस असतील तर हे रूम टेम्परेचरवरतीही खूप दिवस टिकतं. माझ्या दोन्ही लहान मुलांना हा पौष्टिक खाऊ अतिशय आवडतो. माझी लहान मुलगी आहे 1.25 वर्षाची. तिला मी हा खाऊ कसा देते हेही मी सांगणार आहे पुढे. जर तुमचं मूल 1 वर्षाच्या पुढं असेल तर तुम्ही त्याला हा खाऊ तशा पद्धतीने देऊ शकता. तर अगदी लहान मुलांना हा खाऊ कसा द्यायचा, तर अगदी 2 चमचे हे डिंकाच्या लाडूचं मिश्रण घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी थोडंसं दूध घालायचं. लाडू बनेल अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सचर तयार करायचं. एकदम थोडंसं दूध घालायचं, ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग ह्याचा लाडू वळवायचा. जर तुम्ही लहान मुलांना दूध देत नसाल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापरही करू शकता किंवा मग आल्मंड मिल्क, ओट मिल्क जर तुम्ही हे देत असाल तर तेही तुम्ही ह्याच्यामध्ये घालून ह्याचा लाडू बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची अगदी सोपी, साधी, पौष्टिक
आणि पचनास हलकी ही रेसिपी डायबेटिक फ्रेंडली सुद्धा आहे. कामाच्या गडबडीतही झटपट खाण्यास योग्य आहे. हवं तर दुधात मिसळा, नाहीतर हातानेच कुरकुरीत चव घेऊन खा. शरीरासाठीही फायदेशीर आणि चवीलाही भरपूर. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.